अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. सगळ्यांचं आपल्या स्वामी सेवा स्मिता यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. स्वामी महाराज तुमच्या सगळ्यांच्या चांगली इच्छा पूर्ण करू. स्वामींच्या कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जावी स्वामीची आणि प्रार्थना करते आणि मी आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बघा, परान्न आपण वर्ज्य करत असतो. कोणतंही आपण संकल्पयुक्त सेवा करत असतो त्यावेळेस आपण परान्न वर्ज्य करत असतो. परान्न म्हणजे काय? माझ्या बऱ्याच स्वामी भक्तांचा असा प्रश्न आहे, तर मला चला आता याच टॉपिकवर व्हिडिओ बनवते मी. तर बघा, परान्न म्हणजे काय आणि परान्न याचा अर्थ काय होतो मी तुम्हाला आज ते सांगते. तर अतिशय अशी छोटी माहिती आहे पण महत्त्वपूर्ण माहिती आहे. सगळ्यांनी माझा व्हिडिओ पूर्ण बघा आणि अशी मी अपेक्षा करते. आणि जर तुम्ही नवीन असाल, पहिल्यांदा माझे व्हिडिओ कोणी बघत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे जेणेकरून माझे दररोजचे व्हिडिओ तुम्ही बघू शकता. मग तर पहिलं आपण जाणून घेऊया की आपल्याला परान्न आपण खाल्ल्यावर, कोणाच्या घरचं आपण खाल्ल्यावर आपल्याला कोणत्या संकटांना सामोरं जावं लागणार आहे ते आपण बघणार आहोत. तर बघा, आता परान्न कोणाच्या घरचं खायचं नाही. तर परान्न बघा, जी व्यक्ती दूषित मनाची आहे, परत जी वाईट मार्गाने पैसा कमवते आणि ज्यांच्या घरामध्ये वारंवार मांसाहार होत असतो, जी व्यक्ती व्यसन करते, परत जी व्यक्ती बघा देवधर्म मानत नाही, देवावर ज्या व्यक्तीला विश्वास नाही, देवकार्य देवधर्म काहीच करत, ज्या घरात खूप भांडणं असतात, दररोज कटकट असते, क्लेश असतात नाही का, कधीही त्यांच्या घरात सुख नसतं, कायम दुःखच असतं, रडगाणच ते गात असतात बघा, अशी लोकं असतात ना बहुतेक. तर आणि तसंच बघा तुम्हाला मी सांगेल की आणि ज्या घरात बघा बाईचा म्हणजे स्त्री ही लक्ष्मी स्वरूप असते, आपल्या सगळ्यांना माहीत आहे. पण काही सासर एवढं वाईट असतं ना, तर त्या घरात आहे ना, मी जास्त काही बोलत नाही, मी थोडक्यात तुम्हाला सांगते. तर ज्या घरात कुळस्त्रीचा अपमान होतो, वारंवार तिला मारलं बोलणं जातं, परत नाही का तिचा छळ होतो, अशा घरातसुद्धा आपण जेवण नाही करू शकत, म्हणजे परान्न आपण घेऊ नाही शकत. तर तिथंसुद्धा अशा ठिकाणी बघा, तुम्हाला मी जे काही सांगितलं तर अशा ठिकाणी आपल्याला वर्ज्य करायचं आहे परान्न. तर आता आपण पहिलं बघितलं तर त्यांच्या घरात आपल्याला परान्न वर्ज्य करायचं आहे. आणि तुम्हाला मी सांगते, आपण बघा आता कसं गुरुचरित्र पारायण करतो, स्वामीचरित्र सारामृत पारायण करत असतो नाही का, संकल्पयुक्त आपण कोणतीही सेवा करतो, संकल्पयुक्त सेवा करतो कोणतीही, तर काय होतं त्याच्यातसुद्धा बघा परान्न वर्ज्य सांगितलेलं असतं आपल्याला. कारण तुम्हाला सांगू, गरुड पुराणातसुद्धा लिहिलेलं आहे. आणि तसंच बघा आपले गुरुमाऊली आपल्याला किती म्हणजे एकदम याच्याने सांगत असतात, प्रत्येक वेळेस किती मनाच्या अंतःकरणातून आपल्याला सांगत असतात गुरुमाऊली की परान्न वर्ज्य करा, कारण त्याच्या मागचं काय असतं ना कारण, तुम्हाला मी आज सांगते. तर आता बघा तुम्हाला मी त्याचं कारण सांगते, का घ्यायचं नसतं आपल्याला परान्न, कोणाच्या घरी आपल्याला जेवण चहा नाश्ता काही का बरं करायचं नसतं, आता तुम्हाला मी सांगते. तर बघा आपण आहे ना, काय होतं ना आपल्याला कधी कधी काय होतं, असं आपले शेजारचे असतात किंवा आपले रिलेटिव्ह असतात किंवा लांबचे असो किंवा जवळचे असतात. तर बघा आपण काय होतं, आपल्याला जर कोणी बोलवलं ना की ताई या ना इथं चहा प्यायला घरी, या ना ताई बसायला, तर आपण बसायला जरी गेलो, शेजारच्यांच्या घरी जरी बसायला गेलो तर ते आपल्याला पाणी देतात, चहा देतात. तर आपण काय करतो, जिथं 2 मिनटं बसायचं तिथं 10 मिनटं बसतो. तर ती गोष्ट वेगळी आली, आपली बोलायची वगैरे नाही का, ती गोष्ट वेगळी आली. पण तुम्हाला मी सांगते, तर तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपण स्वामी सेवेकरी आहोत. तर आपल्याला परान्न जसं संकल्पित आपण सेवा कोणतीही केल्यावर जे असतं तसं सांगते, कोणालाही आपण माणूस म्हणून जन्माला आलो आहे, आपण माणूस म्हणून जन्माला आलेलो आहे. तर आपल्याला परान्न शक्यतो वर्ज्य करायचं असतं. आता एखादी व्यक्ती आपल्याला जर बोलली ना की ताई घ्या ना, तर कसं असतं ना, आपण डायरेक्ट नाही बोलू शकत नाही, तर आपल्याला घ्यावं लागतं. पण तुम्हाला मी सांगते, जर तुम्ही घेत असाल तर तुम्हाला एक गोष्ट बोलायची आहे, म्हणजे एक मंत्र तुम्हाला असं बोलायचं आहे, तो मी तुम्हाला नंतर सांगते शेवटला. आधी तुम्हाला थोडीशी माहिती देते मी. तर काय होतं ना बघा, आता आपल्याविषयी कोण चांगलं आहे आणि कोण वाईट हे आपल्याला माहीत नसतं. कसं असतं ना, आपल्या तोंडावर बोलणारे असे भरपूर चांगले असतात आणि आपल्या मागून सुद्धा बोलणारे असे भरपूर असे वाईट असतात. म्हणून तुम्हाला सांगू, जे आपल्या तोंडावर गोड बोलतात बघा आणि तसंच मागून सुद्धा आपल्या चांगलं बोलतात, तर ती लोकच खरी आपली असतात. आणि आपल्या मागून जर आपल्याविषयी कोणी वाईट बोलत असेल तर ती माणसं आपली नसतात. एवढं लक्षात ठेवा तुम्ही. जे करून जी व्यक्ती आपल्या मागून आपल्याविषयी वाईट बोलत असेल तर ती व्यक्ती आपली कधीच नसते. मग आपली ती जवळची असो अगर लांबची असो, जर ती व्यक्ती आहे ना खूप म्हणजे तुमच्याविषयी तुमच्या समोर जेवढी चांगली बोलते, तशीच जर मागे सुद्धा बोलली ना, तुमचं गुण गायलं म्हणजे तुमच्याविषयी चांगली बोलली ना, तर ती तुमची आहे. एवढं तुम्ही लक्षात ठेवा. तर बघा कसं होतं ना, आपण कोणाच्या घरी सहज जेवतो नाही का, जेवतो, पाणी पितो, चहा पितो. आता कोणाला आपण डायरेक्ट नाही बोलू शकत. तर काय होतं माहिती आहे का तुम्हाला आता, आणि तुम्हाला मेन महत्त्वाचं सांगते,
पौर्णिमा अमावस्याला आपल्याला कोणाच्या घरी सुद्धा लक्षात ठेवायचं, पारायण वर्ज्य करायचं, जेवायचंच नाही. कोणी जरी बोलवलं, कितीही आग्रह केला तरी हा करायचं. आता तसं डायरेक्ट आपण तोडू नाही शकत नाही का, कारण माणसाला मग राग येतो समोरच्या की बाई हिला मी एवढं बोलतो तरी ही का नाही येत, ही का नाही खात आणि का नाही पित. तर असं तुम्ही काही कारण देऊ शकता की उपास आहे किंवा काय, असं नाही का, असं काही कारण देऊ शकता. हा करायचं, म्हणजे फक्त डायरेक्ट नाही असं. आणि जास्त बाऊ नाही करायचं, कारण तुम्हाला सांगू का आजकाल एवढा बाऊ होत चाललाय, म्हणजे एवढं लोक बोलायला लागलेत ना स्वामींच्या बद्दल. म्हणजे तुम्हाला सांगते, ज्या लोकांना अनुभव नाहीत, ज्या लोकांना स्वामी महाराजांचे अनुभव नाही, जी लोक केंद्रामध्ये सुद्धा जात नाही, ज्यांना काहीच सेवा माहिती नाही, तर ती लोकंसुद्धा यूट्यूबला तुम्हाला सांगते. आता मला एवढं यांचं बोलणं उचित नाही, पण असो मी थोडंसं तुम्हाला सांगते. तर ते ज्यांना ज्या सेवेबद्दल, स्वामींच्या सेवेबद्दल, स्वामींच्या अनुभवाबद्दल काहीच माहिती नाही, तर ती लोकंसुद्धा व्हिडिओ बनवायला लागलेत. तर बघा, तुम्हाला सांगू का सगळ्यांना, ताई दादांनो, तुम्ही सगळ्यांचे व्हिडिओ बघत आहात, पण मी तुम्हाला एकच सांगेल की बघा, ज्यांना सेवा येते करता, ज्यांना सेवा करता येते, स्वामी महाराजांबद्दल त्यांना अनुभव प्रचंड असे आलेले आहेत, तर त्यांना कितपत विश्वास आहे स्वामी महाराजांवर, त्यांना किती वर्ष झाली स्वामी सेवेमध्ये, आणि त्यांना ग्रंथ कोणते मंत्रस्तोत्र येतात का, ते तुम्ही स्वतः आधी बघा. डायरेक्ट असं डोळे झाकून विश्वास ठेवू नका. प्रश्न उत्तरे करताना सुद्धा बघा, तुम्हाला मी आता सांगते, व्हिडिओ मोठा होईल. प्रश्न उत्तरे करताना आता समजा तुम्ही प्रश्न विचारता एखाद्या म्हणजे ताईंना दादांना नाही का कमेंट करून, आणि ते तुम्हाला उत्तर देतात, पण त्याने काय होतं माहिती आहे का, त्याने सुद्धा प्रश्न जेवढे असतात ना, म्हणजे तर त्याची उत्तरंसुद्धा बरोबर 100% बरोबर दिलं पाहिजे. कारण तुम्हाला सांगू, अर्धवट जर आपण चुकीचे इतरांना सेवा जर दिली, अर्धवट आपण इतरांना सेवा दिली चुकीची, तर त्याचं वाईट आहे ना, दोष आपल्यालाच लागतात. त्यामुळे मी तुम्हाला सांगाल ताई दादांनो, तुम्ही कधीही कोणाची, आता यूट्यूबला असं झालं आहे ना, तुम्हाला सांगते, यूट्यूब प्लॅटफॉर्म असं झालेलं आहे ना आता बघा, जो तो याचं त्याचं कॉपी करून व्हिडिओ बनवतात. तर मी तुम्हाला एकच सांगेल की बा, आजकाल ही खरी नाही आहे दुनिया, पण आपला कितपत विश्वास ठेवायचा कोणावर, आपण स्वतः विश्वास किती ठेवायचा कितपत कोणावर, ते आपल्याला स्वतःला कळलं पाहिजे. कारण आपण यांना काय करतो, या अशा गोष्टींच्या बळी पडतो. आपण डोळे झाकून विश्वास नाही ठेवत अशा लोकांवर, आणि काय होतं मग त्याने, म्हणजे अशा गोष्टी उद्भवतात की आपल्याला त्या लोकांना पूर्ण सेवासुद्धा सांगता येत नाही का, काही नाही. तर तुम्ही ते सुद्धा बघा की त्यांचे मंत्रस्तोत्र पाठ आहे का, ते केंद्रामध्ये जातात का, परत त्यांना अनुभव आलेले आहेत का स्वामी महाराजांचे, ते सुद्धा तुम्ही बघा ना. कारण काय होतं ना, ती लोक एवढी भुरळ पाडतात लोकांना, एवढी भुरळ पाडतात ना, आजकाल एवढं भाऊ झाले स्वामी महाराजांच्या याच्याबद्दल की एवढा बाजार मांडला आहे. तुम्हाला सांगते, तुम्ही सुद्धा बघत असाल, जो तो उठून स्वामींचे व्हिडिओ टाकतात, ही सेवा करा आणि ती सेवा करा. अहो, पण तुम्हाला त्या सेवेबद्दल माहिती आहे का, तुम्हाला त्या सेवेचा अनुभव आहे का, ते तुम्ही आधी बघा ना, आणि मग तुम्ही इतरांना सेवा सांगा. कारण कसं असतं ना, तुम्ही स्वामींच्या केंद्रात बघा, स्वामींनी सांगितलं नाही आहे की तुम्ही खूप बाऊ करा. स्वामींनी एवढंच सांगितलं आहे आपल्याला की तुम्ही बघा मार्गदर्शन करा, पण मार्गदर्शन करताना सुद्धा आपल्याला सगळं व्यवस्थित आलं पाहिजे. प्रश्न उत्तरे करताना आपल्याला सगळं व्यवस्थित आलं पाहिजे, तेव्हा आपण एखाद्याला सेवा सांगतो. आणि काय होतं ना, काही लोक एवढी याच्यात बोलतात ना की आपण लगेच विश्वास ठेवतो आणि आपण आपले सगळे प्रॉब्लेम सांगून टाकतो. पण काय होतं त्याच्याने सुद्धा आहे ना, तुम्हाला मी सांगते, फक्त एकाच सेवेने किंवा 2 सेवेने काही प्रश्न होत नाही सॉल्व. आपले जसे संकट दुःख असतात, आपले जसे प्रॉब्लेम असतात, त्यानुसार आपल्याला सेवा करावी लागते, असं असतं. तर म्हणून मी तुम्हाला सांगणारी, कधीही विश्वास ठेवताना बघा, कोणावरही ठेवताना पूर्णपणे विश्वास ठेवू नका सहजासहजी. तर आम्ही आता सेवा सांगतो, मी सेवा तुम्हाला सांगते ना, तर मी ही सगळी सेवा बघा, असे पण भक्त आहेत की ज्यांच्या घराजवळ केंद्र नाही, त्यांच्याकडे कोणतेही ग्रंथ नाही, तर त्या याच्याने आम्ही मार्गदर्शन करत असतो. तुम्हाला मी सांगेल आता, तर आम्ही सुद्धा बघा केंद्रातून आम्ही घेत असतो सेवा. केंद्रामधून जशी माहिती देतात तशीच आम्ही तुमच्यासोबत शेअर करतो. कारण बरेच असे घरं आहे, गाव आहेत, तिथं बघा गुरुमाऊलींनी आपल्याला सांगितलं आहे, जिथं गाव आहे तिथं केंद्र आहे, आणि जिथं घर आहे तिथं एकतरी सेवेकरी पाहिजे म्हणजे पाहिजे. तर कसं आहे ना, कधी कधी काय होतं आता ना, बरेच म्हणजे ठिकाणी केंद्र नाही आहे घराजवळ नाही का, तर याच्याने काय होतं ना, एका स्वामी भक्ताने जर दुसऱ्या स्वामी भक्ताला जर मार्गदर्शन दिलं, ही सेवा करा नाही का, तर काय होतं ना, एक स्वामी सेवेकरी घडतो. म्हणजे अशाने साखळी तयार होते, बाकी काही नाही. त्यामुळे मी तुम्हाला म्हणणार आहे की बघा, कोणाच्या याच्यात असं पडू नका, लगेच विश्वास ठेवू नका. जो कोणी पूर्ण सेवा सांगत असेल, खरेची आजकाल दुनिया नाही आहे मला माहीत आहे, तर म्हणून मी तुम्हाला सांगणार आहे बघा, जो कोणी सेवा देत असेल चांगली, आणि जर तुम्हाला त्याच्याने जर अनुभव येत असेल, प्रचिती येत असेल, काही फरक पडत असेल, तर तुम्ही सेवा करा. नाही तर तुम्ही डायरेक्ट केंद्रात जाऊन, स्वामींच्या केंद्रात जाऊन तुम्ही सेवा घ्या. मी तर डायरेक्ट सांगते, कारण लोकांनी लय आता बाजार मांडलेला आहे ना, तर तुम्हाला म्हणजे असं नाही, मला हे झालं नाही का, म्हणून मला चला तुमच्यासोबत आज शेअर करते. तर बघा, जी लोक आहे ना, म्हणजे वारंवार म्हणजे बघा नॉनव्हेज करतात. आता
तर आता बघा काय आहे ना, एखादे आता शेजारचे असले किंवा आपले रिलेटिव्ह असू दे, लांबचे असू या जवळचे, तर आपल्याला कोणी बोलवलं तर आपण सहज जातो नाही का, चहा पाणी घ्यायला, नाश्ता करायला, जेवायला आपण बिंदास जातो. कधी कधी आपल्याला कंटाळा येतो तर आपण गेलो मैत्रिणीकडं खायला प्यायला, असं आपलं चालू असतं नाही का काही. पण मी तुम्हाला सांगेल त्याने काय होतं माहिती आहे, कारण तुम्हाला मी सांगते आपण अध्यात्मामध्ये आहोत, आपण स्वामी सेवेकरी आहोत, तर आपण कसं राहायचं आहे, आपले काही नियम आहेत ते तुम्ही फॉलो करायला शिका. आणि ज्या घरात वास्तुदोष आहे अशा घरात सुद्धा आपल्याला परान्न वर्ज्य करायचं आहे. आपल्याला जेवायचंच नाही त्यांच्या घरात सुद्धा, पाणीसुद्धा प्यायचं नाही. तुम्हाला मी सांगते, एखाद्याने आपल्याला नाव ठेवलं तरी चालेल. कसं होतं ना, अशा गोष्टीने आपण जर प्रत्येक वेळेस नाही नाही बोलत गेलो तर नावं ठेवतात, तर आपण हां हां बोलायचं. आणि जरी एखाद्याने तुम्हाला मी सांगते तर पाणी दिलं, चहा दिलं, तर तुम्हाला मी सांगते कोणता मंत्र बोलायचा तो पुढं सांगते. तर बघा आता मी तुम्हाला सांगते की बघा काय होतं ना, आपल्याला आपण डायरेक्ट असं नाही नाही बोलू शकत कोणाला नाही का. आपण डायरेक्ट जातो त्यांच्या घरी, चहा पितो काय आणि पाणी पितो काय आणि बसतो काय आणि उठतो काय. बघ कारण तुम्हाला सांगू कसं असतं, आता मग आपल्या तोंडावरच, आता सगळे आपल्या तोंडावर चांगले बोलतात, पण असं नाही ना की आपल्या मागून सुद्धा लोक चांगले बोलतील, असं सुद्धा नसतं. आता खूपच आपल्याला असं वाटलं की हां माझ्याविषयी ही म्हणजे चांगली, माझी ही मैत्रीण, माझी ही ताई, माझी ही बहीण, म्हणजे माझी ही मावशी ही चांगली माझ्याविषयी, मी तिच्या घरी खाऊ शकते. बघा आपल्याला असं वाटतं, पण कोणाच्या मनात कधी काही सांगू नाही शकत. कारण तुम्हाला सांगू, आपल्याला दोष लागतात ना ते अन्नामधूनच दोष लागतात. कारण अन्नामधूनच बघा आपण जे अन्न ग्रहण करतो तर त्या अन्नामधूनच आपले दोष कळत असतात, असं असतं. कारण ते आपला स्वभाव तसा होत असतो. आपण जसं अन्न खाऊ, आता कोणतीही व्यक्ती जर असली स्वयंपाक करणारी, बरोबर, आता ती कोणत्या विचाराने करते स्वयंपाक आपण नाही सांगू शकत. तर कधी कधी काय होतं तुम्हाला सांगू का, तर म्हणून तुम्हाला मी म्हणणार, कोणाच्या जरी गेलं घरी तर आपण एवढंच लक्षात ठेवायचं की आपण स्वामी सेवेकरी आहोत, आपण कोणाच्याही घरी वर्ज्य करायचं नाही. की जी व्यक्ती बघा देवधर्म करत आहे तर, आणि जी व्यक्ती सगळ्या गोष्टी पाळत आहे ती खूप, आणि ज्यांच्या घरात बघा स्वामीचा फोटो वगैरे आहे नाही का, त्याच्या घरात आपण खाऊ शकतो बिनधास्तपणे. का, कारण ते स्वामी सेवेकरी आहोत आणि आपण सुद्धा स्वामी सेवेकरी आहोत. जी लोक स्वामी सेवेकरी आहे, जी लोक देवधर्म करतात, तर त्यांच्या घरात असं काहीच नसतं, सगळं काही चांगलं असतं, मी तुम्हाला सांगेल. पण जी लोक बघा त्यांच्या घरात भांडणं असतात, कटकट असते, कधी घर असं साफ करत नाही का, काही नाही, घरात खूप अशी घाण असते नाही का, तर आणि वारंवार मांसाहार करते, कटकट असते त्यांच्या घरात, आणि ते बार दिवस रात्र असं झोपूनच दिवस काढतात, तर अशा लोकांच्या घरात सुद्धा आपण अन्न कधीही घ्यायचं नाही, पाणीसुद्धा आपण घ्यायचं नाही. कारण कसं होतं, ते सगळे दोष आहे ना आपल्याला अन्नामधूनच लागत असतात. तुम्हाला मी आता सांगितलं की आपल्याला जसं आपण अन्न ग्रहण करू तसा आपला स्वभाव बनत असतो. तर ताईंनो मी तुम्हाला सुद्धा सांगितले बघा महिलांनो, की आपण स्वयंपाक करताना फक्त नामस्मरण करतो. का करतो त्याच्या मागचं सुद्धा कारण आहे. जसं आपण नामस्मरण करतो, जसा स्वयंपाक करतो, तसा तो स्वयंपाक एवढा चांगला होतो ना, एखाद्या प्रसादासारखा होतो तो स्वयंपाक. तुम्हाला मी सांगेल, म्हणून ताईंनो महिलांना तुम्हाला मी बऱ्याच वेळा सांगितले की स्वयंपाक करताना सुद्धा बघा आपले सात्विक विचार, सात्विकता त्याच्यात पाहिजे, तरच ते अन्न ग्रहण केल्यावर आपण आपलं सगळं काही व्यवस्थित होणार आहे. कारण बघा सगळे दोष आहे ना आपल्याला अन्नातूनच लागत असतात, असं असतं. आपण कोणत्या मनाने स्वयंपाक करतोय, कोणत्या मनाने काही करतोय, ते सुद्धा महत्त्वाचं तितकंच असतं. कारण कसं असतं ना, आपल्याला असं वाटतं एखादी मैत्रीण माझी खूप चांगली आहे, पण काय होतं ना, तिच्या मनात काय असेल ते सांगू नाही शकत. कारण तिच्या जे मनामध्ये आहे की बाई ही इथं सारखी काय येते, ही माझ्या सासूशी का बोलते, माझ्या नवऱ्याशी का बोलते, असं तसं नाही का, म्हणजे तिच्या मनात असे वाईट विचार येतात. तर आणि आपण तसं जेवण घरून करतो, कारण समोरच्या व्यक्तीच्या मनात कधी कोणाच्या मनात काय आपण नाही सांगू शकत. म्हणून तुम्हाला सांगाल ताई दादांनो, कधीही कोणाच्या घरी जेवण करताना आपण बघा, तुम्हाला मी सांगते आता काय करायचं, कधीही काय करायचं, कधीही बघा आपण कोणाच्या घरी आपण डायरेक्ट आता नाही बोलू शकत, तर आपण काय करायचं, कधीही बघा आपला एक मंत्र बोलायचा. तर तो कोणता मंत्र मी तुम्हाला सांगते, 2 मंत्र बोलायचे. तर बघा आपला स्वामी समर्थ मंत्र, तर तो तुम्ही 11 वेळा बोलायचा, मनातल्या मनात बोलायचा. तुम्हाला काही मोठ्याने नाही बोलायचं आहे. आता श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं फक्त करायचं. तर श्री स्वामी समर्थ हा मंत्र बोलायचा, आणि ते पाणी असो, चहा असो, तर जेवण असतो, तर तुम्ही 11 वेळा स्वामी समर्थ मंत्र बोलायचा, श्री स्वामी समर्थ हा मंत्र बोलायचा. आणि त्याच्यानंतर गायत्री मंत्र बोलायचा. गायत्री मंत्र कोणतं तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल, पण ज्यांना माहिती नाही मी त्यांच्यासाठी सांगते. तर ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. परत एकदा सांगते, ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. हा आहे गायत्री मंत्र, आणि हा आपल्याला 3दा बोलायचा आहे. 11 वेळा आपल्याला स्वामी समर्थ मंत्र बोलायचा आहे, आणि 3 वेळा गायत्री मंत्र बोलायचं असेल. तुम्हाला गायत्री मंत्र येत नसेल तर तुम्ही माझा जेव्हा व्हिडिओ बघाल तर तुम्ही आजपासूनच, उद्यापासूनच लगेच ठरवा, गायत्री मंत्र दररोज बोलायचं. म्हणजे दररोज बोलून तुमचं काय होईल, पाठ होईल मग गायत्री मंत्र. आणि गायत्री मंत्र बोलायला बघा काही वेळ लागत नाही बोलायचं, आणि मग तुम्ही ते पाणी पिऊ शकता, चहा पिऊ शकता, तुम्हाला नाश्ता करायचा तुम्ही जेवू शकता.
स्वामी महाराजांना सुद्धा बोलायचं जेवायच्या वेळेस, कोणाच्या घरी जर तुम्ही जेवले तर स्वामी महाराजांना सुद्धा बोलायचं, स्वामी महाराजा या तुम्ही जेवण ग्रहण करायला आणि मग तुम्ही जेवायचं. म्हणजे काय होईल, स्वामी महाराजसुद्धा येतील साक्षात जेवायला तिथं आणि तुम्ही सुद्धा जेवाल. मग काय होईल, मग दोष नाही लागणार अन्नाला. कारण कसं असतं ना, आपण जे खातो पितो त्यातूनच आपले सगळे दोष आपल्याला लागत असतात, पण आपल्याला काही गोष्टी कळत नसतात नाही का. तर काहींच्या घरात तर बघा कोणी पितरांचं करतात नाही करत ते सुद्धा असतं, त्या बऱ्याच समस्या असतात नाही का. आणि बघा तुम्हाला मी आता सांगितलं की आधी पौर्णिमा आणि अमावस्याला का खायचं नाही, कारण माहिती आहे का आपण तसं खायचंच नाही, आपण स्वामी भक्त आहोत. तर बघा, आणि तसंही तुम्हाला मी आता सांगितलं गरुड पुराणामध्ये लिहिलेलं आहे, आणि तसंच गुरुमाऊलीसुद्धा आपल्याला सांगतात की कोणाच्या घरी आपल्याला अन्न परान्न घ्यायचं नाही. त्याचं मूळ कारण हेच असतं. मग त्याने काय होतं, आपला आजार वाढतो. आणि कधी कधी काय होतं माहिती आहे का, आपण जर कोणाच्या एखाद्याच्या घरी गेलो, काहींचं म्हणजे सांगते मी तुम्हाला कसं असतं. आणि बघा तुम्हाला मी आता एक सांगते, म्हणजे भक्तांचंच म्हणजे अनुभव असे आता शेअर होतात नाही का केंद्रामध्ये गेल्यावर, म्हणून मी तुम्हाला सांगते की असं पण होतं कोणाच्या, आता ज्यांना माहिती नाही परान्न वर्ज्य करायचं की नाही करायचं, त्यांना माहिती नाही ना, मग हे असे मग कारणं निघतात. तर कोणाच्या जरी गेलं, काहींचं बघा डोकं दुखतं, पाणी जरी पिले, चहा पिले, काही जेवले तर डोकं दुखतं, परत असे म्हणजे असं घाबरटपणा येतो, भीती वाटते आणि घाम फुटतो लोकांना. म्हणजे अशासुद्धा समस्या होतात बऱ्याच, म्हणजे असे भक्तांचे असे अनुभव आहेत, म्हणून मी तुम्हाला सांगितले. कारण केंद्रामध्ये गेल्यावर काय होतं ना, विषय होतात नाही का, मग त्यामुळे माहीत होतात, एक एक गोष्टी माहीत होतात, म्हणून मग तेच तुमच्यासोबत मी सुद्धा शेअर करत असते. तर आणि बघा आता मी तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीने आपण कोणाच्या घरी जेवायचं नाही, अन्न ग्रहण करायचं नाही. आणि जरी केलं, श्री स्वामी समर्थ महाराजांचा मंत्र बोलायचा 11 वेळा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, मनातल्या मनात बोलायचं, काही हरकत नाही, मोठ्याने बोलायचं नाही आपल्याला, मनातल्या मनात आपण बोलायचं आहे कोणाच्या जरी घरी गेलो तरी. आणि तसंच गायत्री मंत्र 3 वेळा बोलायचं. तुम्हाला गायत्री मंत्र कोणता मी तुम्हाला आता सांगितलं त्या पद्धतीने तुम्हाला बोलायचं आहे, मग तुम्ही घेऊ शकता. शक्यतो तुम्ही टाळावंच मी तुम्हाला सांगेल. आणि बघा मी तुम्हाला आता सांगितलं की मी आता तुम्हाला सांगितलं बघा की पौर्णिमेला आणि अमावस्याला आपल्याला का जेवायचं नाही, म्हणजे का लक्षात ठेवायचं. कारण माहिती आहे का तुम्हाला, जर तुम्ही अमावस्याला कोणाच्या घरी जेवताय, नाश्ता करताय, चहा पिताय, पाणी पिताय, तर तुमचं 1 महिन्याचं जे काही फळ आहे ना, तुम्ही जी स्वामीसेवा केलेली आहे ना, किंवा संकल्पयुक्त सेवा केली, काही केलं तुम्ही 1 महिन्यात जी सेवा केली, देवपूजा केली, तर ते सगळं फळ ज्या व्यक्तीच्या घरात तुम्ही जेवणार, खाणार, पिणार आहात, तर त्या व्यक्तीला जाणार आहे. असं असतं. पौर्णिमेला सुद्धा असं असतं, पूर्ण 1 महिन्याचं आपली सेवा केलेली सगळी त्याला जाते, आपल्याला त्याचं फळ भेटत नाही. असं असतं अमावस्याला सुद्धा आणि पौर्णिमेला सुद्धा. त्यामुळं आपण कोणाच्या घरी जेवायचं नाही, कारण आपण कोणाच्या घरी जेवलो ना, तर आपलं जे काही पुण्य आहे तर ते त्याला जातं. कारण आपण असं विचार करतो, आम्ही एवढी सेवा करतो, आम्ही एवढी वर्ष झालं स्वामी सेवेत आहोत, तर आम्हाला का नाही त्याचं सेवेचं अनुभूती येत, आम्हाला प्रचिती येत, स्वामी महाराज का नाही आम्हाला काही चमत्कार असे दाखवत, का नाही आम्हाला फळ भेटतात. कारण त्याचं मूळ कारण हे असतं, कारण परान्नपासूनच बघा, जेवणापासून आपल्याला दोष लागत असतात. म्हणून तुम्हाला मी म्हणणार आहे बघा की ताईंनो, दादांनो, कधीही कोणाच्या घरी जेवू नका, पाणी नका पिऊ. आणि जरी वाटला तर आपण डायरेक्ट असं नाही बोलू शकत कोणाला नाही का. तर आणि बघा मी तुम्हाला सांगेल, एकच लक्षात ठेवायचं की आपण स्वामी भक्त आहोत, स्वामी सेवेकरी. आता कोणीही समोरच्या व्यक्तीचं स्वामी सेवेकरी जर असली, आपली सेवेकरी जर असली, तर आपण त्यांच्या घरी जेवू शकतो. स्वामी महाराजांचा ज्यांच्या घरात फोटो आहे त्यांच्या घरात आपण जेवू शकतो. आता काहींच्या घरात कसं दररोज भांडणं असतात, कटकट असतात, नवरा बायकोला मारतो काय, नि मुलं आईला शिवाय देतात काय, नि काय गोष्टी असतात काहींच्या घरी नाही का. काही म्हणजे ठिकाणा नसतो, कोणता उठायचा नाही, झोपायचा नाही, का देवपूजा करायचा नाही, काही कोणताच ठिकाणा नसतो काहींच्या घरामध्ये. म्हणून तुम्हाला मी म्हणणार आहे बघा, अशांच्या घरी सुद्धा आपल्याला काही म्हणजे करायचं नाही. गेलं तेवढ्यापुरती गेलं आलं ठीक आहे, तेवढ्यापुरती तेवढं, पण जास्त आपण हे नाही करायचं. कारण बघा आपण स्वामी भक्त आहोत, तर आपलं आपण एवढं पापी नसतो, आपण चांगलंच असतो, पण समोरची व्यक्तीसुद्धा तेवढी चांगली पाहिजे आपल्याविषयी. कारण कसं असतं ना, आपले जवळचेच घातकी असतात, तर लांबचे असतात त्यांचं काय हो. कारण कसं असतं ना, आपल्या सख्यांपेक्षा बघा असं कधी म्हणतात की परके बरे. कारण तुम्हाला सांगू, आपले सखेच आपल्याशी चांगले नसतात, तर दुसऱ्यांचं काही घेऊन बसतात नाही का. म्हणून मी तुम्हाला म्हणणार आहे की बघा, कधीही काही करताना, कुठे जाताना, कुठे उठताना, बसताना, काही जेवण ग्रहण करताना आपण विचार करायचा की समजा नवरा बायकोंचं पटत नाही का, तर तिचा आत्मासुद्धा त्या बाईचा म्हणजे त्या लेडीजचा सुद्धा आत्मा असा दुखत असतो नाही का. सतत तिच्या मनात तेच टेन्शन असतं की माझं असं आहे आणि तसं आहे आणि असं आहे, नवरा नाही चांगला भेटला आणि पोरं झाली तर ती पण अशीच, असं तसं नाही का. म्हणजे बरेच असे विषय असतात बायांचे सुद्धा, आपल्या लेडीजचे सुद्धा नाही का, डोक्यामध्ये स्वयंपाक करताना. आता जे स्वामी भक्त आहेत, मी बघा त्यांच्यासाठी सांगते, आता जो कोणी व्हिडिओ बघत आहे त्यांच्यासाठी मी सांगत आहे. बघा मी जे काही सांगितले तुम्ही ते करू शकता, पण तुम्हाला मी आता सांगितलं की बघा
तर त्या बाईचा आत्मासुद्धा नाही का असं कुठंतरी असं दुखत असतो, सारखी टेन्शनमध्ये असते ती 24 तास एनी टाईम टेन्शनमध्येच असते की असं झालं तसं झालं, हा विचार, माहेरचा विचार, सासरचा विचार, म्हणजे असे बरेच प्रश्न असतात. पण काय होतं ना सांगू, स्वयंपाकाने जर असे विचार केले तर तेच विचार येणं सगळ्या घरावर त्याचा परिणाम होतो. त्याचं आजारपण वाढतं, कोणाचं पोट दुखतं काय, कोणी म्हणजे असे बरेच प्रॉब्लेम आपल्याला समस्या जावं लागतात. कारण कसं असतं ना, आपण जेवढे शुद्ध राहून आपण मनाचं आपण एकदम मन आपलं निर्मळ ठेवून आपण नामस्मरण ठेवून बघा, आपण नामस्मरण घेऊन जर आपण स्वयंपाक केला तर बघा ते अन्नसुद्धा तेवढंच चांगलं होतं. आता बऱ्याच स्वामी भक्तांनी विचार केला असेल बघा, आता बऱ्याच स्वामी भक्तांना माहिती आहे त्या गोष्टीचा की आपण स्वयंपाक करतो तर तो स्वयंपाक वेगळा लागतो, आणि ज्यावेळेस आपण नैवेद्य देवाला दाखवतो, स्वामी महाराजांना अगर आपल्या देवांना दाखवतो तो नैवेद्य, तर बघा त्याची चव कशी असते. तो प्रसाद असतो, प्रसादासारखा असतो, आणि जो आपण स्वयंपाक करतो त्याला एवढी चव नसते. का? कारण त्याचं कारण हेच असतं. त्यामुळे म्हणणार आहे मी ताईंनो, तुम्ही कधीही स्वयंपाक करताना नामस्मरण करा. आपलं सात्विक विचार, सात्विकता आपल्यामध्ये पाहिजे, तेव्हाच आपलं सगळं काही व्यवस्थित होतं. कारण तुम्हाला मी आता सांगितलं, आपले दोष सगळे जे काही लागतात तर ते आपले अन्नामधून लागतात. जसं अन्न माणूस ग्रहण करेल तसा तो माणूस बनतो. म्हणून मी तुम्हाला म्हणणार आहे की ताईंनो, तुम्ही सुद्धा या गोष्टी अवश्य पाळा. ज्यावेळेस आपण बाहेर जातो ना त्यावेळेस आहे ना, आपण आपल्या स्वतःच्या पैशाने जर आपण जेवलो, स्वखर्चाने आपण जेवलो तर काही हरकत नाही, आपण जेवू शकतो. कारण कसं असतं ना, बाहेर म्हणजे एमर्जन्सीला मी सांगते, एमर्जन्सीला आपण कधीही कोणाच्या घरी जेवू शकतो. पण तुम्हाला जो मंत्र दिला तो तुम्ही बोलून तुम्हाला बोलायचा आहे. आणि तसंच बघा, तुम्हाला मी आता सांगितलं की आपण जर बाहेर गेलो, मी एमर्जन्सीला सांगते आहे का, म्हणजे असं नाही की आता आला कंटाळा मी गेली मैत्रिणीकडे जेवायला, असं नाही. बघा, एमर्जन्सीला मी सांगितलं आहे तुम्हाला. आणि जर आपण एखाद्या वेळेस बाहेर गेलो कुठे नाही का, आता तिथं बघा कुठे भेटते शाकाहारी तर कुठं नाही भेटत नाही का, असं पण असतं नाही का. तर त्यामुळं बघा, मी तुम्हाला सांगेल की आपण बाहेर गेलो, आपण आपल्या स्वतःच्या स्वखर्चाने आपण जेवलो तर काही हरकत नाही, चालतं. मग ते चालतं, फक्त घरी कोणाच्या जेवायचं नसतं. कारण तिथं हॉटेल असतं, हॉटेलचा आणि मानाचा काही संबंध नसतो. कारण ते फक्त पैशाचा विचार करत असतात, बरोबर ना. कस्टमर येतील काय आणि पैसे कधी भेटतील मला काय, नाही का. म्हणजे त्यानुसार ते असा विचार करत असतात. मग त्यामुळे तिथं त्यांचं काय राग द्वेष काय असं काही नसतं, कारण ते फक्त पैशाचा विचार करतात हॉटेलवाले. त्यामुळे मी तुम्हाला म्हणणार आहे की बघा, कधीही कोणाच्या घरी जाताना फक्त विचार करायचा की आपण स्वामी भक्त आहोत आणि आपलं मन चांगलं शुद्ध आहे आणि असंच राहिलं पाहिजे. त्यामुळे तुम्हाला म्हणणार आहे बघा, तुम्हाला जसं वाटत असेल की ताई आम्हाला आमच्या सेवेचं फळ भेटलं पाहिजे, फक्त तुम्ही या गोष्टी तुमच्या या गोष्टीवर फक्त फोकस द्या, या गोष्टी सगळ्या फॉलो करा तुम्ही. बघा, मग तुम्हाला समजेल की किती फरक असा तुम्हाला स्वतःचा असा जाणवेल. म्हणून तुम्हाला म्हणणार आहे की बघा, आणि कसं असतं ना, 4 दिवस बघा, आता आपल्या लेडीजचे जे काही मासिक धर्म असतात तर पुढे ज्या घरात पुढे कोणी पाळतं कोणी नाही पाळत तर ते सुद्धा अन्नाला दोष लागत असतात. मग तेच दोष आपल्याला लागत असतात, त्याच अन्नामुळे आपण ते अन्न ग्रहण केल्यावर आपल्याला ते दोष लागत असतात. कारण कुठं 4 दिवस कोणी पाळतं कोणी नाही पाळत ना. त्यामुळे मी म्हणणार आहे बघा, तुम्ही सगळ्या गोष्टी व्यवस्थित विचार करूनच करत जावा, कुठेही अन्न ग्रहण करत जाऊ नका, एवढं मी तुम्हाला सांगेल. त्यामुळं आपल्याला परान्न वर्ज्य करायचं असतं. तर परान्न का वर्ज्य करायचं नाही, कारण ही सगळी अशी कारणं असतात छोटी मोठी. तर आता तुम्हाला समजलं असेल, एखादी व्यक्ती आहे ना भांडकुदळी आहे बघा, खूप भांडण करते, नवऱ्याशी करते, मुलांशी करते, सगळ्यांशी भांडणच करत असते नाही का. आणि ती आळशी असते नाही का. तर कसं होतं माहिती आहे का, तुम्ही त्यांच्या घरी जर जेवून आले तर तुमचासुद्धा चिडचिडपणा होणार घरी गेल्यावर, तर ते गुण आहे ना तुमच्यासुद्धा उतरणार. त्यामुळे मी तुम्हाला सांगेल की बघा, कधीही आपण विचार करायचा, कोणाच्याही घरी जेवताना विचार करायचा, शक्यतो परान्न टाळावं मी तर तुम्हाला सांगेल. कारण कसं असतं ना, आणि ज्या घरात मांसाहार होतं बघा वारंवार, त्या घरात तर जेवूच नाही मी तर सांगते डायरेक्ट तुम्हाला. कारण कसं असतं ना, आपण शाकाहारी असतो, आपण स्वामीसेवक आहोत तर आपण शाकाहारी असतो, आणि ती लोक वारंवार मांसाहार करत असतात नाही का. तर ते सुद्धा बघा, तिथं सुद्धा आपण आपलं म्हणजे सगळं काही दूषित होत असतं नाही का. म्हणून मी तुम्हाला सांगणार आहे, सगळ्यांनी ही गोष्ट लक्षात ठेवा. तर या अशा छोट्या मोठ्या म्हणजे चुका होतात नाही का आपल्याकडनं, आणि आपण उगाच स्वामी महाराजांना दोष देतो की म्हणतो आम्हाला सेवेचं फळच भेटत नाही, आम्ही किती वर्ष झालं सेवा करतो, पारायण करतो, आम्हाला का नाही फळ भेटत. कारण त्याचं खरं कारण हे असतं. म्हणून तुम्हाला म्हणेल स्वामी भक्तांनो, फक्त ही एक गोष्ट लक्षात ठेवा. तर जे कोणी माझे व्हिडिओ आता बघत आहेत मी त्यांच्यासाठी सांगते, माझ्या सगळ्या स्वामी भक्तांसाठी मी सांगत आहे. ताई दादांनो, तुम्हाला जर असं वाटत असेल की माझी सेवा मला सेवेचे फळ भेटले पाहिजे, मला स्वामींची अनुभूती आली पाहिजे, प्रचिती आली पाहिजे, तुम्हाला असं वाटत असेल तर या गोष्टी सगळ्या फॉलो करा. बघा, पुढेही परान्न शक्यतो टाळा मी तर तुम्हाला सांगेल. आता सगळ्या माझ्या स्वामी भक्तांना तुम्हाला प्रश्नांचं उत्तर भेटलं असेल माझ्याकडून, मला असं वाटतंय. आणि काही चुकलं असेल तर मला माफ करा, काही शब्द 1-2 जास्त निघले असतील तर माफ करा. तर आणि चला, तर आजचा व्हिडिओ एवढाच होता.
आणि व्हिडिओ आवडला असेल आजच्या त्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. तुमचे काही प्रश्न असेल तर मला तुम्ही कमेंटद्वारे विचारू शकता. आणि आपण दररोज अशा नवीन व्हिडिओमध्ये भेटत जाऊ. आजचा व्हिडिओ मी आपल्या स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी रुजू करते आणि इथंच थांबवते. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.